मोठ्या पवार कुटुंबाचा भाग तुम्ही असताना या कुटुंबाचे सदस्य म्हणून या आपल्या एकूण कुटुंबाकडे तुम्ही कसे बघता? अजित पवार म्हणून तुम्ही कसं बघता? आबाबाई म्हणजे माझे आजोबा आबा त्यांना म्हणायचे सगळे. बाई म्हणजे आमच्या आजी. जी. त्यांना सगळं परिसर बाईच नावाने ओळखायचा. म्हणजे त्यांची मुलं पण त्यांना बाईच म्हणायचे. त्यांचे नातवंड बाईच म्हणायचे, जनताही बाईच म्हणायचे, नातेवाईक पण बाईच म्हणायचे आणि आबांना सगळेजण आबाच म्हणायचे. अशा पद्धतीनं आबाबाई आमचे आणि त्यांचं त्या काळातलं काम, त्यांनी त्यांच्या मुलामुलींच्यावर केलेले संस्कार, अभ्यासाला दिलेलं महत्त्व, शिक्षण सगळ्यांनी पूर्ण करूनच पुढं त्यांची वाटचाल चालू ठेवायची. जे काही व्यवसाय करायचे असतील तर ते व्यवसाय हे लहानपणापासून आम्ही बघत आलेलं असल्यामुळं साधारण ते संस्कार आम्हा लोकांच्यावर झाले आणि त्याच्यातनंच आम्ही लहानाचे मोठे झालो. आमच्याकडं लोक साहेबांना भेटायला, आबाबाईंना भेटायला यायची, वडिलांना भेटायला यायची, आप्पासाहेब काकांना भेटायला यायची. मग आल्यानंतर ते कसे बोलतायत, त्यांची कामं करतायत, कसं त्यांना मार्गदर्शन करतायत आणि एक बघितलेलं आहे सगळ्या आमच्या परिवारामध्ये जी जबाबदारी घ्यायची ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडायची. ती अर्धवट सोडायची नाही. परंतु ती धसा म्हणजे एखादं घेतलेलं काम हे धसाच लागायचं. ते त्याच्याकरता वाटेल ते किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल, परंतु ते पूर्णत्वाला द्यायचं. अशा प्रकारे साधारण आबाबाईंचा कल असायचा आणि तशाच पद्धतीनं त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांचाही आम्ही काळ पाहिला, त्यांची कामाची पद्धत बघितली आणि नंतर आमची तिसरी पिढी आली. आमचंही तशाच पद्धतीनं मग आम्ही स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात कितपत घडलो का नाही घडलो हे हे आपण किंवा जनतेने ठरवायचं.